आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्री सूर्यदेवास अर्घ्य कसे द्यावे, किती वेळा द्यावे, जलात कोणते 8 पदार्थ टाकावेत, अर्घ्य देण्याचे मंत्र व केवळ अर्घ्य जरी अर्पित केले तरी त्यापासून काय लाभ प्राप्त होतात. भगवंताचे तत्व तेज तत्व आहे. भगवंताचे प्रकट तेज तत्व म्हणजेच सूर्यदेव होत. तसंच भगवान शंकरांना आपण त्रिनयन आहेत असे म्हणतो. हे त्रिनयन म्हणजेच चंद्र, सूर्य व अग्नी हे आहेत. भगवान सूर्यदेवांच्याच तेजोमय किरणांमुळे सृष्टीतील जीवात चैतन्य, ऊर्जा, बल निर्माण होते. याचा अनुभव आपण देखील रोज घेतच असतो. पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे 2-4 दिवस जरी सूर्य उगवला नाही तरी उदास वाटते, आळस वाढतो. तर काही जणांच्या बाबतीत तब्येती बिघडतात, कारण सूर्यदेवापासून प्राप्त होणारी ऊर्जा त्या कालावधीत त्यांना प्राप्त होत नाही. म्हणूनच आरोग्य बिघडते. आपणास जीवनभर कोणतेही मोल न घेता प्रकाश, उष्णता, ऊर्जा, बल सूर्यदेवांपासूनच प्राप्त होते. हीच सूर्यदेवांची अहैतुकी कृपा आहे. मग आपलेही कर्तव्य आहे त्यांचे भजन, पूजन, अर्चन, वंदन ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे भक्ती करणे होय, किंवा करायला पाहिजे. याबाबत अन्य व्हिडिओत माहिती दिलेलीच आहे. या व्हिडिओत सूर्यदेवास अर्घ्य कसे द्यावे याबाबत जाणून घेऊया. सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे, स्नानादी कर्मे करावीत. त्यानंतर सूर्यास अर्घ्य देण्याचा उत्तम कालावधी म्हणजे सूर्य उगवत असतानाच त्यास अर्घ्य देणे होय. या कृतीतून एक प्रकारे सूर्यदेवाचे स्वागतच केले जाते. यावेळी जरी शक्य झाले नाही तर नंतरही अर्घ्य दिले तरी चालते. काही भक्त सूर्यदेवास सकाळ, माध्यान्ह व सूर्यास्ताच्या वेळी असे 3 वेळा अर्घ्य देतात. अर्घ्य देण्यासाठी तांब्याचा तांब्या उत्तम आहे. नसेल तर पितळी तांब्या घ्यावा. पण दोघेही उपलब्ध नसतील तर स्टीलचा तांब्या घ्यावा. पण ग्रंथात फक्त तांब्याचा व पितळाचा तांब्या घ्यावा असे वर्णन आहे. त्यात जल भरावे. घरातील जलापेक्षा विहिरीचे, त्यापेक्षा नदीचे, त्यापेक्षा संगमाचे, त्यापेक्षा गंगाजल श्रेष्ठ आहे. पण जे जल उपलब्ध असेल ते घ्यावे. घरी अर्घ्य देण्यापेक्षा नदीच्या जलात उभे राहून अर्घ्य दिले तर उत्तमच आहे. भगवान सूर्यदेवास ज्या जलाने अर्घ्य द्यायचे आहे त्यात पुढील 8 द्रव्य किंवा पदार्थ असले तर उत्तमच. जल, कुश किंवा दर्भाचा अग्रभाग, मध, लाल कनेरची फुले, लाल चंदन, गाईचे दूध, दही, तूप हे 8 द्रव्य असावेत. हे सर्व एकत्रित करून अर्घ्य दिल्यास त्यास अष्टांग अर्घ्य असे म्हणतात. काही ठिकाणी दुर्वा, गंध, अक्षता अर्घ्य जलात टाकाव्यात असे देखील वर्णन आहे. अर्घ्य देण्याचा विधी म्हणजे उगवत्या सूर्यदेवांकडे मुख करून उभे राहावे. अर्घ्य जल ज्या तांब्यात आहे तो दोन्ही हातांमध्ये धरावा. अंगठ्याचा स्पर्श तांब्यास होऊ देऊ नये. हात उंच करून सूर्यदेवास अर्घ्य द्यावे. अर्घ्य देत असताना सूर्यदेवांकडे व तांब्यातून पडणाऱ्या जलाकडे पाहावे, पण खाली पाहू नये. तसेच अर्घ्य देण्याचे जल किंवा त्याचे शिंतोडे आपल्या पायावर उडणार नाही याची दक्षता घ्यावी. घरी अर्घ्य देत असाल तर टेरेस, गॅलरी किंवा उंच जागा निवडावी. नदीत उभे राहून जलाचे अर्घ्य देत असाल तर उत्तमच. येथे काही व्यक्ती भक्त केवळ तळ हातांनी नदीचे जल अंजलीत घेऊन ही अर्घ्य देतात. सूर्यदेवास अर्घ्य देताना म्हणावे, एही सूर्य सहस्रांशो तेजो राशे जगतपते अनुकंपय माम भक्त्या गृहाणार्घ्यम नमोस्तुते. दुसरा मंत्र आहे जो सर्व देवपूजनात देवदेवतांना अर्घ्य देण्यासाठी म्हटला जातो. अर्घ्यम गृहाण देवेश गंध पुष्पाक्षतैसह करुणा करमे देव गृहाणार्घ्यम नमोस्तुते. हे मंत्र येत नसतील तर ओम ह्रीम सूर्याय नमः, ओम भानवे नमः असे म्हणावे. नंतर 1 किंवा 3 प्रदक्षिणा स्वतःभोवती माराव्यात. सूर्यदेवास अर्घ्य दिल्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात. त्यांची कृपा प्राप्त होते, आरोग्य प्राप्त होते, दीर्घायुष्य लाभते, दरिद्रता दूर होते व शेवटी सूर्यलोक प्राप्त होतो. ही सर्व माहिती स्कंद पुराण काशीखंड पूर्वार्ध अध्याय 9 व अन्य ग्रंथातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.